ना आता एक डॉग व्याजाने पैसा काढून तो बांधतोय आम्ही. काय म्हणतात? घरामध्ये पाणी शिरताव आमच्या. अच्छा. हा आता इथे एवढी घाण झालेली आहे, कोणीच येत पण नाही काढायला. लहान लहान मुलं आहे, मच्छर होता किती, आता डेंग्यू मलेरियाचे साथ चालू आहे ना. हे उंदराचा सुळसुळाट सगळ्या गल्लीतून ह्याच्यातून लोकांना ते प्लेगचा रोग व्हायला पण लागला. आता सांगा बरं, आता करायचं काय? त्यानं पायाला चिखले होतात, चिखले येतात ना घाण पायाला. पाणी. मुंबईच्या चेंबूरमधल्या सिद्धार्थनगर भागामध्ये आम्ही आलो आहे. गटाराची समस्या, विजेचा खोळंबा, अपुरी वीज आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात येणारी विजेची बिलं, अशा वेगवेगळ्या समस्या आहेत. काही समस्या या प्रत्येक एरियामध्ये सारख्याच आहेत, पण मानवी जीवन या वस्त्यांमधलं, झोपडपट्ट्यांमधलं कसं आहे ते दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इथल्या लोकांशी संवाद साधणार आहोत. पण एक ठळक गोष्ट तुम्हाला व्हिज्युअलमध्ये, की एक चांगली वसाहत, महागडे फ्लॅट्स आणि त्याच्या बाजूला असलेला हा एरिया, अशा प्रकारची मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी विभागणी ही झालेली आहे. नगरसेवकांनी काय केलं, महानगरपालिकेनं इकडे लक्ष दिलं का, आणि जर लक्ष दिलं असलं तर मग इथल्या समस्या तशाच का आहेत, हेही आपण लोकांशी बोलून तपासण्याचा प्रयत्न करू. कुठली मेजर समस्या आहे इथे? लाईट बिल आणि पाणी. पाणी तर म्हणजे नाले आहेत ना, साफ नाहीत कोणतेही. हो ना. आम्हाला घेऊन दाखवू शकाल तुम्ही? मी एखाद्याला घेऊ. आहेत ना, साहेब आहेत आमचे. तर आपण जनरली बोलून घेऊ. चालत झाले बोलत बोलत साहेब आपण आपले आहेत. इथे- चला हा, आपण बोलूया. पण याच्याशी मग हे काय, विजेचा काय प्रॉब्लेम आहे म्हणाल? विजेचं म्हणजे काय, पहिलं लाईट बिल थांबवलेलं होतं समाजाने, सगळ्या राजकारणी लोकांनी. हा. आम्हाला सांगितलं लाईट बिल भरू नका. कोणाची कंपनी इकडे? कंपनी अदानीच आपला गौतम मग अदानी. त्यांचे काय बिल येतात का जास्त? बिले आता पहिले double येतात. ह्याचं होतं ना, व्याजासकट. BSS होतं ना पहिले, रिलायन्स वाल्याचं होतं. अच्छा. त्याच्यानंतर एक दुसऱ्या ह्याने घेतलं, मग आता अदानीने घेतलं. रिलायन्स साधारणतः वाले किती लोकसंख्या असेल इथली सिद्धार्थनगरमध्ये? 3,500 रूम आहेत आणि जवळजवळ म्हणजे प्रत्येक घरात आता 5-5, 6-6 जण जरी पकडले तरी खूप झाले. आणि म्हणजे कुठल्या ठळक समस्या आहेत ज्या सुटल्याच नाहीत अनेक वर्ष, किंवा नगरसेवकांनी, पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आश्वासन दिलंय, पण प्रश्न तसेच आहेत? तसेच आहेत ते. तसे नाही, काही सुटलेले नाही. महत्वाचं लाईट बिल. थोडं पुढे गेलत ना तर तिथे नाल्यावरचं पाणी जे रस्त्यावर आहे, आता पण तुम्हाला भेटेल, तुम्हाला दिसेल. आम्हाला सांगायची पण गरज नाही, कोण येईल त्याला दिसेल रेग्युलर चालू आहे. की तुम्ही हे ह्या कपड्यावर, ह्या युनिफॉर्मवर तुम्ही जाऊ शकत नाही. आम्हाला पाहुणे देखील आणायला घरी लाज वाटते. तुम्ही आता बघाल ना, तो गट्टी नाल्याचं पाणी पूर्ण रोडवर असणार, आणि तो मेन भाजी मार्केटचाच रोड आहे. आणि तो मेन रोड आहे आमचा सिद्धार्थ कॉलेज जायचा, त्या रोडवरती, रस्त्यावरती गटरीचं पाणी, नाल्याचं पाणी. बरं, आता हवा कोणाची आहे सध्या? काय निवडणुकीचा काही प्रचार सुरू झाला? हवा म्हणजे काय तसं अजून नाही, ते 3 तारखेनंतरच. आमचे तर मिक्स असल्यामुळे काय संबंधच आहे. काय बीजेपी आहे काय माहिती काय, कारण की हे सर्व जातीवादी बोलतात नाही काय, मैं मराठी आदमी ऐसा वैसा. हा, मराठी अस्मितेचा काही मुद्दा आहे का? मुद्दा आहे ना. आणि तुम्हाला इलेक्शन मध्ये तुम्ही बोलता की आम्हाला मराठी माणसं वाटेल, असं चुकीचं आहे. आणि जे काम करतं बीजेपी करते काम. काय काम करते? काहीच नाही काम करत. अरे करते रे बाबा. बीजेपीची स्थानिक नगरसेविका आहे. तुम्ही आज बऱ्याच वर्ष जाऊन बघताल ना, तर नाल्याचं पाणी पूर्ण रोडलंय, अच्छा. पूर्ण रोडला. तुम्हाला स्वतःला कळेल. कसं माहिती सर, संध्याकाळी 4 वाजले ना तर पूर्ण रोडवरती रस्त्यावर पाणी असतं. पण एवढं पाणी असतं, एवढं पाणी असतं. हे घेऊन जाते ढाले साहेब घेऊन जाते. नाही, मुळात हे पाणी आता सांडपाणी रस्त्यावर काय येतंय? नाही, त्यापडचं कारणच सांगतो मी तुम्हाला, की हे जे हा जो हे बनवले ना, वट्टे बनवलेत ना, म्हणजे गटर बनवले ना, त्यामध्ये फ्लाय टाकला. तर ते बनवताना त्यांनी काय केलं, जे प्लाय असतात ना आणि सिमेंटच्या गोण्या,
ते आहे तसेच राहिलेले आहेत. आणि आशाताईंनी काय केलं, फक्त गटर बांधायचे म्हणून बांधले, तर ते निघून गेले. त्रास त्यांना नाही होत, त्रास इथले राहणाऱ्या लोकांना झाला. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो ना, त्यानंतर पावसा वगैरे एवढं घाण पाणी वरती आलं ना, की आशाताई आलेच नाहीत. आता निवडणुकीत उभे आहेत ते? आता सध्या उभे आहेत त्या. आता ते मला वाटतं 2 तारखेनंतर इथं प्रचार फेरीला येतील. तेव्हा तुम्ही मुद्दा मांडाल पुन्हा एकदा? पुन्हा एकदा म्हणणार आम्ही ऍक्च्युली आता बरेच वर्ष झालं तक्रारी करतोय, पण त्याचं बीएमसी पण प्रयत्न करते, पण ते निवारण होत नाहीये. काय तुम्हाला कुठली ही समस्या आहे? भरपूर समस्या आहे. भरपूर म्हणजे किती सांगू, कमी जरा कमी आहे. सांगा. बघा तुम्ही बघता इथं किती कचरा आहे, बिल्डिंग कोसळलं आहे, सगळे काय आहे सर्व केलं आहे. आगी लागण्याचं प्रमाण जास्त आहे का इथे? भरपूर घाण आहे. घाण इतकी घाण की विचारू नका, अनलिमिटेड घाण. मुलं पण येतात. इथून येतात, त्याच घाडीतून लोक येतात जातात, त्या खेळाचे लोक येतात जातात, त्या घाडीतून येतात. बघा आता आम्ही adjust आहे ना, आता खरं बाहेर होतो, आता इथंच जायचंय आम्हाला. आता आम्ही कसं जाणार तुम्ही सांगा या पाण्यातून? तुम्ही तिकडे राहता? हो, त्या साईडला आता आम्ही तिकडून जाणार असतात, मग आम्हाला कसा त्रास होत असेल. आज तर तुम्ही इकडे आला, आशाताई मराठी इकडे येत नाहीत. अच्छा. विचार करा ना, हा त्रास कुणाला? आमच्यासारख्या लोकांनाच आहे ना, सामान्य घरदारकांना. आता तिथं भाजी मार्केटला आता टाइम बरं, याच्यामुळे आता मला सांगा की आरोग्याच्या समस्या पण निर्माण खूप झाल्या खूप असतील ना? मलेरिया खूप प्रमाणामध्ये. आता मलेरिया तर झालं, ताप तर एवढा जबरदस्त ना, डेंग्यूनी तर लोक मेले. आता लहान लहान मुलं मेले. त्या कंप्लेंट पण झालेल्या आहेत, पण नगरसेविका कशाबद्दल आलेले नाही कॉलनीमध्ये, अजून तरी नाही आले माझ्या डोळ्यासमोर. काय करायचं? काय हे पाणी पाणी रोज साठतं इकडे, अच्छा. म्हणजे गटरातून बाहेर निघतो. आज निवडणुकीमध्ये आता काय निर्णय घेणार आहात? तुम्ही मतदान करणार असाल ना? हा करणार ना, काय नाही करणार. मग नगरसेवक उमेदवाराला विचारणार की नाही हा प्रश्न? विचारणार ना, का असं काय म्हणून विचारणार, काय नाही. चला, धन्यवाद. आता हा बोलला ना, एक्झॅक्टली त्यांनी गली गल्लीमध्ये पण घाण आहे. हा बोलला बरोबर आहे, गली गल्लीमध्ये पण घाण आहे. माझे एकदा इथे येऊ द्या. पाणी येणार आता. असं ऐका ना साहेब, फक्त माझे एकदा या, तुम्हाला त्रास बघा. इथं रस्त्याने लांब नाही. मला काही प्रॉब्लेम नाही. ही समस्या आहे ही आता किती 20 वर्ष गटरी बांधल्या 10-12 वर्षापासून चालूच आहे ते. गटरीचं पाणी, पावसाचं पाणी, आमच्या पायसाडचा रोडला आम्हाला बाहेर यायला जागा नाही. पण तुम्ही मतदान करताना काही उमेदवारांना पक्षांना हे प्रश्न विचारत असाल ना? विचारलं पक्षांना, पक्ष काय वोटिंग घेतात आणि जातात, काय करतात, येतच नाही वापस. नाही पावसाचं तर एवढं ना, आमच्या घरात पाणी येतं. गाडी आली तर इथं घर लाटा येतात पुऱ्या घरामध्ये, सांडपाणी आणि सगळं येतं घाण पाणी. लादी लावायला लागते आम्हाला आडवी घराला. आमचे पाय दुखायला लागले त्या घाणीच्या पाण्याने. काय बोलायचं, कोण काय नाही घेत. गटरी बांधल्या काय फायद्याच्याच नाही आम्हाला. हाय ते पाणी एवढ्याच ठिकाणी पाणी. गटरी रोड गल्लीतून जातं, गल्लीत पण पाणी. एवढे मच्छर एवढं येतं, आमच्या हातपाय दुखायला लागले. मग या इथून आम्हाला यायला जायला त्रास आहे. या घराचा ती माती आहे ना तिथं, ती घर पाडून ठेवलेत ना, त्याच्यामुळे आम्हाला जाता येत नाही. ते जाता येत नाही. कसं जायचं? घरं कुठली पाडून ठेवली? हे काय हे लोकांनी पाडलेत ना, ते हे रुपरेवाल्यांनी हे घर पाडलेले आहेत ना. हे मग आम्हाला तो त्रास होतो जायला. बघा, जायला यायला आम्ही कसं जाणार तिथून? हा, पाण्याचा पाण्याचा तो प्रॉब्लेम आहे. नाले तुमतात, पावसाचं पाणी आमच्या इथं येतं, आमच्या घरात पण पाणी जातं. पण आता तुम्ही निवडणूक आहे आता महानगरपालिकेची, तर तुम्ही विचारणार नाही हे सगळे प्रश्न त्यांना? विचारलं तरी कोण सांगतोय? मतदान होतं हा बोलतात. तोपर्यंत हा करतात, नंतर कोण बोलत नाही काय. नंतर कोण ते येतात का प्रचारासाठी इथे? हा, आता तर अजून तर कोण आलेलं नाही, पण आता सुरुवात होणारच. याला सुरुवात तर होणार. हे आता त्यांचं हे सगळं आमचं ह्याचं पाणी तर सगळं इथपर्यंत घाण इथपर्यंत येते. पावसाचं तर पाणी तर इथं गल्लीमध्ये सगळं तुमचं. मग काय करणार? पाणी जातं. एक व्याजाने पैसा काढून तो बनवतोय आम्ही. काय करताय? आता वटा करतोय, पाणी घरात येतं पावसाचं.
पाणी जरा आलं नळाचं तरी घरात पाणी येतंय. अरे बापरे. मग काय करायचं? मग आता व्याजाने पैसे ताई, काढू. पावसाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम खूप हाल आहे आमच्या थोडं इकडं. जवळ येऊन बोला. खूप हाल होत इथं पाणी आमच्या इथे या ना घरामध्ये आम्हाला. पाणी येत राहिले. काय म्हणताय? घरामध्ये पाणी शिरताव आमच्या. अच्छा. हा आता इथे एवढी घाण झालेली आहे, कोणीच येत पण नाही काढायला. लहान लहान मुलं आहे, मच्छर होता किती आता डेंग्यू मलेरियाचे साथ चालू आहे ना. थोडा लहान मुलांचा पण विचार केलाच पाहिजे ना. याच्यापेक्षा 2-3 लहान आहे अजून आमच्या इथे. एवढे एवढे लहान मुलं आहे मग. आता यांच्या घरात पण 2 हा, मुलं लहान मग आहेत, त्यांच्या किती घरात कचरा आहे. रोज तुम्ही पाणी गेले तर सर्व काय कचरा घ्यायचा होता ना. खूपच झाले आमच्या इथे. त्यांच्या काय समस्या आहे, किती अडचण आहे, किती घाण आहे, काय रोगराई आहे, हे होणार का नाही? बरोबर सांगा तुम्ही. मग आता त्यांच्याकडे कंप्लेंट दिल्या की कंप्लेंट दिली की तेवढी अशी पडलेली रस्त्यावरची माती तेवढी उचलतात, ते बाकीचं सगळं बोंबलत पडले. मच्छर न हेनं त्यानं लोक वैतागून गेले. ते किती कंप्लेंट करा, किती काही करा, काही होत नाही अजिबात. आता हे उंदराचा सुळसुळाट सगळ्या गल्लीतून ह्याच्यातून लोकांना ते प्लेगचा रोग व्हायला पण लागला. आता सांगा बरं, आता करायचं काय? जनतेचं काही चालत नाही त्या लोकांपुढे. किती बी बोंबला, किती ओरडा, काही करा, काही कोण ऐकून घेत नाही, कोणाचं काही चालत नाही. त्याच्यामुळे लोक त्रस्त झालेत एकदम. तुम्ही न्यूजवाले जरी आला तरी तुमच्या पुढे आम्ही हे गारण मांडतोय ना, तुम्ही तरी पोचवा त्यांच्यापर्यंत. हा आणि छोटी छोटे मुलं आहेत त्याशिवाय आमच्या इथं. आणि हे असं मुलांना आजार पण नाही होणार का? हे बघा लहान लहान मुलं इथं खेळतात, मुलांना खेळायला तरी कुठे जागा आहे? आणि एवढं असं हे सगळं करून ठेवलेलं आहे. माझं म्हणण्याचं उद्देश असं, ते मुलांकडे बघून तरी स्वच्छता करून घ्या ना आमच्या गल्लीमध्ये. इथून तिथून कसं जाणार? कोणी माणसं जरी आलं तर अक्षरशः लाज वाटते. बघा घाण, बघा ते गटरीचं पाणी बघा आमच्या इथं कसं आहे. आणि लहान मुलांनी कुठे खेळायचं? शहाणे माणसं तर कसे पण जातात, पण लहान मुलांनी कुठे खेळ? आणि पावसाचं पण पाणी खूप भरतं घरांमध्ये. आमच्या घरातली पण पाणी येते. जे घर तोडलेत ना पाठीमागून, ते पावसाला ना ते घर आमच्या घरातून पाणी येते. सप्लाय तिकडे होतच नाही, आमच्या सप्लाय होते, पाठीमागून येते, घरात सगळं पाणी येते. तोडून ठेवलेले आमच्या घरात पाणी येते. आमच्या इथे ना घर खूप ठिकाणी तोडून ठेवलेले. कुठे गेले पण ते? कशासाठी तोडले घर? तोडले आता जे बिल्डरला दिलेले ना घर, त्यांनी ऍक्च्युली नाव तर मी कुणाचंच घेत नाही. बिल्डरला ज्यांनी घर दिलेले ना, त्यांनी ते असं सोडून गेलेले. पण त्यांचं काम आहे ना तो कचरा उचलून घेऊन जायचा. पूर्ण हे करणार आहे का इथे? पूर्ण फ्लॅटचं प्लॅनिंग चालू आहे. फ्लॅटचं प्लॅनिंग चालू आहे ना त्यांचं. तर माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे का हा कचरा उचलून न्या ना तुम्ही. मग मुलांना, आमच्या मुलं खेळणार कुठे? लहान लहान मुलं हे असे आमचे लहान लहान मुलं आहेत, त्यांना आजार पण होतं किंवा प्रॉब्लेम होतो, त्याला जिम्मेदार कोण आहे? मग ते तरी सांगा. आमचे मुलं आजारी पडतात लहान लहान, त्याला जिम्मेदार कोण राहणार? रोडला पाणी आता जायला रोडला जागा नाही. खूप पाणी. घाणीतनं जावं लागतं तुला शाळेत? नाही मी इकडून पण हे खेळायला मग इथे जागा नाहीये. तू कुठे राहतो? जागा नाहीये खेळायला? नाही आहे ना मॅडमकडे. खूप दूर आहे ना. पण इथे काय प्रॉब्लेम जाणवतो तुला आतमध्ये? काय नाही खूप. कोणी साफ करायला पाहिजे मग? महापालिका कर्मचारी. आणि ते कबूतरचं हे पण आहे म्हणून ते अजूनच घाण वास येतो. हो ना. ओ, मला सांग, इथे घाणीचा खूप त्रास आहे का? हो, ते पाणी बंद होतं म्हणून पाणी साठतं. अच्छा, कोणत्या वर्गात आहेस तू? 6वी. आणि शाळा कुठे आहे तुझी? चेंबूर हायस्कूल नाक्यावर. मग इकडे तुला जायचं असेल तर या पाण्यातनं जावं लागतं? गल्लीतून जाते, नाही तर मग कधी कधी पाण्यातूनच जाते. पण मग तब्येत नाही बिघडत? काय नाही, पायाला चिखले होतात. चिखले येतात ना पायाला? घाण पाणी. मला हे सांगा की हे किती दिवसापासून चाललेलं आहे? तुम्ही महापालिकेला विचारता कधी? नाही, मी एकदम खाली राहते. इथं लवकर येत नाही. नाही का? नाही. तिकडे काहीच प्रॉब्लेम नाहीये? नाही. नाही. मग इथे आता हा प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला पाण्याचा? किती वर्ष झालं त्याला? हो. 3-4 वर्ष झाले. ते दरवर्षीच तेच आहे, पाणीच भरतंय. पण त्याच्यामुळे रोगराई पण पसरत असेल ना? खूप. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, तर तुमचा उमेदवार कसा असावा, नगरसेवक कसा असावा? आता मन उडालंय सगळ्यापासून. सगळ्यापासून मन उडालंय. एवढी घाण आहे, एवढी महागाई झाली, कोण बोलत नाही. ह्यांनी बोललं, त्यांनी बोललं, ते रोजचं न्यूज तेच आहे, काही सुधारच नाही. आता काही विश्वास नाहीये?
नाही निवडणुकीवर? नाही. शेमूर भागातल्या सिद्धार्थ नगर मधली ही अत्यंत भीषण अवस्था. सांडपाण्यातनं लोकांना जावं लागतं. लहान मुलांना रोगाची लागण होते, पायाला चिखल्या होतात, पण तरी सुद्धा मजबूर इतके इथले रहिवासी आहेत की त्यांना याच घाणेरड्या सगळ्या अवस्थेमध्ये आपलं जीवन जगावं लागतं. पण आता मुळात या समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडवण्याचा प्रयत्न महानगरपालिका, इथले नगरसेवक, पूर्वीचे नेते मंडळी किती करतात यावर सर्वात मोठा प्रश्न आहे. लोकांच्या भावना अशा आहेत की मतदानासाठी येतात, प्रचार करतात, पण त्यांचं म्हणणं ऐकून घेतात, पण मात्र पुढे एक पाऊलही पुढे सरकत नाही. आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षापासूनचा हा अत्यंत भीषण ही सगळी अशी परिस्थिती ही उद्भवलेली आहे आणि त्याला इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागतंय. कॅमेरामन विशाल घोरपडेसह मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल, मुंबई.